मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। परदेश दौऱ्याच्या नावाखाली सरकारी पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या आरोपांना त्यामुळे उधाण आले। पाहूयात एक रिपोर्ट। दाओस दौऱ्यावरून भिडले ठाकरे विरुद्ध शिंदे गट। दाओस दौऱ्यामुळे विरोधकांचे डोळे पांढरे होणार, शिंदेंचा टोला। मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला राऊतांचंही चोख प्रत्युत्तर। महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळात मंत्र्यांचे परदेश दौरे टीकेच्या केंद्रस्थानी राहिलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नुकत्याच पार पडलेल्या दाओस दौऱ्यावरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय। स्वित्झर्लंडच्या दाओस आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारनं 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। एवढंच बोलून मुख्यमंत्री थांबले नाहीत, तर दाओस दौऱ्यानंतर आता विरोधकांचे डोळे पांढरे होतील असा टोलाही त्यांनी लगावलाय। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मोठ्या प्रमाणावर आज 3,53,000 कोटी पेक्षा जास्तीचे एमओयू झाले। आजही काही एमओयू झाले। त्यामुळे यावेळचा दाओस दौरा अतिशय यशस्वी झालेला आहे। गेल्या वर्षी 1,37,000 एमओयू झाले होते। त्यापैकी 75 ते 80% एमओयू कन्व्हर्जन झाले, एक्झिक्युशन झालं त्याचं। आजच्या एमओयूमुळे 2 लाखापेक्षा जास्तीचे लोकांना नोकऱ्या मिळतील। आधी जो रोजगार गुजरातला गेलाय तो घेऊन या। मुंबईतून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये आपली अर्थव्यवस्था आणि आपला रोजगार हा गुजरातमध्ये हिसकावून नेण्यात आला। त्यांच्या मंत्रिमंडळातला 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा। या 8,000 कोटीच्या अँब्युलन्स घोटाळ्याने जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील बरं का, तरी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। दाओस दौऱ्यात 3,53,000 कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले। महाराष्ट्रात 1,00,000 कोटींच्या परकीय गुंतवणुकीबाबत अनेक कंपन्यांनी स्वारस्य दाखवले। गुंतवणुकीच्या माध्यमातून राज्यात 2 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत। राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आर्सेनल मित्तल, निपॉन, जिंदाल, गोदरेज आणि अदानी यासारख्या नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले। याशिवाय गेल्या वर्षी झालेल्या 1,37,000 कोटींच्या सामंजस्य करारांपैकी 80% करार पूर्ण झाल्याचा दावा शिंदेंनी केलाय। यापूर्वी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चावरून टीकेची झोड उठवली होती। विरोधकांच्या टीकेमुळे काही परदेश दौरेच रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली होती। सप्टेंबर 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 दिवसांच्या जर्मनी आणि लंडन दौऱ्यावर जाणार होते। या दौऱ्यात ते उद्योग तंत्रज्ञानाशी संबंधित करार करणार होते, तसंच मराठी भाषिकांशी संवाद साधणार होते। मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रशासकीय अधिकारी देखील या दौऱ्यात सहभागी होणार होते। पण जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं होतं। आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि राजकीय घडामोडींचं कारण देत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा रद्द केला होता। तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा सप्टेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या घाना इथं होणाऱ्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत सहभागी होणार होते। परंतु आमदार अपात्रतेची सुनावणी प्रलंबित असताना नार्वेकर परदेश दौऱ्यात व्यग्र असल्याचं प्रतिज्ञापत्र ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर नार्वेकरांचा हा दौरा रद्द करण्यात आला होता। एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी जानेवारी 2023 मध्ये मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 28 तासांच्या दाओस दौऱ्यावर तब्बल 40 कोटींची उधळपट्टी केल्याची टीकाही आदित्य ठाकरेंनी केली होती। आता पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। आता पाहायचं इतकंच आहे की आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला आणखी किती दिवस सुरू राहतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।